नगरसेवक म्हणा, अगोदरच्या आमदारांना म्हणा, खासदारांना म्हणा फंड असतोच. पण हे चिखलवाडी असा एक एरिया आहे ना, तो ॲक्च्युली तो दुर्लक्षित झालेला आहे, त्या पटरीच्या बाजूचा आहे. आणि माझं कसं आहे, मी ते दुर्लक्षित झालेला वगैरे बघत नाही. मी प्रत्येक एरियामध्ये फिरत असतो, प्रत्येक गल्लीमध्ये फिरत असतो, माझ्या वॉर्डमध्ये फिरत असतो. त्यामुळे मला माहिती आहे ना कुठे काय काम आणि काय नाही. जर फिरणारच नाही कोणतं त्यांना माहितीच नाही पडणार ना. आणि त्यामुळे हे आज थोडा उशीर झाला, पण सुरुवात झालेली आहे आणि या इकडचे सगळे लोक खुश आहेत. नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है चेंबूर विधानसभा के अंतर्गत चिक्कलवाड़ी जो इलाका है, एक हाईवे से एक छोटा सा बस्ती दिखता है, लेकिन जब अंदर आते हैं ना तो हज़ारों की संख्या में लोग यहाँ पर रहते हैं। 150-200 से ज़्यादा यहाँ पर घर है, लेकिन ये प्रियदर्शनी सर्कल के पास का ये इलाका है। चेंबूर विधानसभा के विधायक प्रकाश फातेवर के माध्यम से इस शौचालय को अब तोड़कर बनाया जाएगा। मैं आपको यहाँ की अवस्था दिखा दूँ कि किस तरह ये जर्जर हालत है। अंदर जाएंगे तो और भी इससे कहीं ज़्यादा जर्जर अवस्था में शौचालय है। लोग यहाँ पर भय के माहौल से जी रहे थे और इस शौचालय का जो इस्तेमाल है पुरुष कर रहे थे। कब कोई घटना घट जाए, कब किसी के साथ कोई जीव हानि हो जाए, इसकी सभी लोगों को डर था। आज प्रकाश फातेवर के माध्यम से इस शौचालय का शौचालय तोड़ के नया बनाने के लिए भूमि पूजन किया गया। एक बार और दे सकते हैं यहाँ से बाहर से कि किस तरह ये जर्जर अवस्था में शौचालय है। पहले भी 1 साल के लगभग हो गया प्रकाश फातेवर जी के माध्यम से महिलाओं के लिए दूसरी तरफ भी शौचालय बनाया गया है। महिला इस बस्ती में जो रहती हैं वो इस शौचालय को यूज़ करती है, लेकिन अब ये पुरुष शौचालय को बनाया जाएगा, जिससे यहाँ के लोगों में काफ़ी खुशी का माहौल है। आज भूमि पूजन किया गया है। प्रकाश फातेवर जी जाना चाहेंगे, आपने इस शौचालय को देखा और इस शौचालय को बनाने का फैसला किया, क्या कहेंगे? नाही, हे शौचालय आणि हे आता जे महिलांचं बांधलं, हे दोन्ही मी गेल्या वर्षी बघून गेलो होतो. कारण फंड नसल्यामुळे मला प्रॉब्लेम झाला तो. आणि मी महिलांचं पहिलं, कारण त्यांना त्रास होऊ नये म्हणून महिलांचं पहिल्यांदा बांधलं. आता याचं नारळ वाढवलं आहे. आता हे पण होईल. आज जवळजवळ आपण चेंबूरमध्ये 2000च्या वर सीट्स बांधलेले आहेत. म्हणजे हा एक रेकॉर्ड ब्रेक आहे. मला नाही वाटत असं कोणी आजपर्यंत आमदारांनी एवढे सीट बनवले. असो, ते रेकॉर्डचं पत्र आहे. आपल्याला फक्त जे लोक सांगतात ते काम करणं माझ्या ह्याचं आहे. आणि जे कामं लोक सांगतील ते मला करायलाच पाहिजे. आता असं नाही सांगू मला फंड नाही ना, हे नाही ते नाही. एक माझ्या एक देवीच्या आशीर्वादाने की एक कॉन्ट्रॅक्टर मला जो चांगला आहे, बाबा त्याला मी सांगतो त्याला काम कर, तो काम करतो. तो पण वैतागलेला असतो, भाऊ फंड नाही काय करायचं. म्हटलं कर, नंतर येतील फंड. मग ते असं त्याला थोडा लाडीगुडी लावून जरा आम्ही काम करून घेतो. तुम्हाला सगळ्यांना एक विचारायचं की 25 वर्ष लोकांचं म्हणणं आहे की 25 वर्ष ह्या शौचालयाचं काम होतं, 25 वर्षापूर्वी झालं होतं. 25 वर्ष कोणी बघितलं नाही, कारण की एवढं खासदार, सांसद, आमदार, नगरसेवक येऊन गेलं. काय सांगणार, कारण काही तेव्हा फंड नव्हता का? नाही, तेव्हा सगळ्यांना फंड होता नाही असं नाही. प्रत्येकाला नगरसेवक म्हणा, अगोदरच्या आमदारांना म्हणा, खासदारांना म्हणा फंड असतोच. पण हे चिखलवाडी असा एक एरिया आहे ना, तो ॲक्च्युली तो दुर्लक्षित झालेला आहे, त्या पटरीच्या बाजूचा आहे. आणि माझं कसं आहे, मी ते दुर्लक्षित झालेला वगैरे बघत नाही. मी प्रत्येक एरियामध्ये फिरत असतो, प्रत्येक गल्लीमध्ये फिरत असतो, माझ्या वॉर्डमध्ये फिरत असतो. त्यामुळे मला माहिती आहे ना कुठे काय काम आणि काय नाही. जर फिरणारच नाही कोणतं त्यांना माहीतच नाही पडणार ना. आणि त्यामुळे हे आज थोडा उशीर झाला, पण सुरुवात झालेली आहे आणि या इकडचे सगळे लोक खुश आहेत. प्रकाश भाऊ, एक विचारायचं होतं की शिंदे गुट आणि उद्धव ठाकरे गुट, आता तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरेमध्ये आहेत, 2 गुट झाल्यानंतर शिवसेना ठाकरेचे जेवढं आमदार आहेत त्यांना फंड नाही आहे, काय कारण आहे? अरे फंड नाहीच आहे ना. आणि लोकांना माहिती आहे आम्हाला 2 वर्ष फंडच नाही मिळालेला आहे. तरी असताना आम्ही करतो आहे. आम्ही अशा हटणारे माणसं नाहीत ना. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आणि उद्धव साहेबांचं प्रेम पण आहे ना. आज नवीन बनवून देण्यासाठी भूमिपूजन केलं आहे, त्याबद्दल मी आमचे आमदार प्रकाश भाऊ फातेवरकरांचा मनपूर्वक आभार मानतो. कारण का हे शौचालय एवढे की 25 वर्ष जुने आहेत. 25 वर्षापासून या शौचालयाकडे कोणाचंही लक्ष नाही, सर्व दुर्लक्ष झालेलं. आमदार आले, येऊन गेले, खासदार येऊन गेले, पण कोणीही त्याच्याकडे बघितलं नाही की काय. आणि आज अशी परिस्थिती होती की अपघात घडण्याची जास्त शक्यता होती. भाऊंच्या वारंवार आम्ही पाठी लागून भाऊंनी त्यांचं सध्याची आता परिस्थिती तुम्ही बघताय काय चाललेलं आहे, त्या परिस्थितीसुद्धा मात करून त्यांनी आज आम्हाला जे कार्य करून द्यायला तयार झालेत, त्याबद्दल भाऊंचे आम्ही खूप खूप आभार मानतोय.
त्याच्यामुळे ते दुर्घटना घडली. आम्ही तेच बोललो की 25 वर्षापासून एकदा बांधून गेले त्याच्यानंतर परत कोणती ते बघायला नाही आला. आज जी दुर्घटना घडली असती तर त्याला जिम्मेदार कोण राहिला असतं. हो, महिलांसाठी त्यांनी एवढं बांधून दिलं की आज सुद्धा लोक येतात, नावं काढतात की असा शौचालय कधी कोणी बांधून नव्हता दिला होता. आज आणि त्याची देखभाल सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने चांगल्या रीतीने करतोय. हा चिक्कलवाडी एरिया आहे, विधानसभा चेंबूर विधानसभेमधला. शौचालय आता बोलायचं गेलं तर ही आता आम्ही अशा परिस्थितीमध्ये होतो की कधी ते कोसळेल याची शाश्वती नाही. बरेच पत्रव्यवहार बरेचदा कळवण्यात आलं. साहेबांच्या माध्यमातून गेल्या वर्षी याचं नूतनीकरण करण्यात आलं. पूर्ण खालपासून नवीन पूर्ण बाथरूम यांनी बनवून दिला. नाहीतर इतकी वाईट परिस्थिती होती की तिथं उभा राहता येत नव्हतं, इतका उग्र घाणेरडा वास येत होता. आता या जेंट्स बाथरूमची पण परिस्थिती तीच आहे. साहेबांच्या आता प्रयत्नानंतर त्याचंही काम आज उद्घाटन झालेलं आहे. काम चालू होऊन या 2 दिवसात काम चालू होईल. आणि झाल्यानंतर पहिली गोष्ट काय, लोक जीवमुठी देऊन राहत होते इथे. बाथरूममध्ये गेलं कधी कोसळेल, गॅसचे पाईप सगळे जे पास करणार तेच झालेले. कोण सिगारेट पितून काय कधी विसर्जन स्फोट झाले याची पूर्ण भीतीच होती. पण आता ते टेन्शन गेलेलं. आता काम चालू होईल लवकरात लवकर. आणि जेवढ्या लवकर ही वास्तू बनवून रेडी होईल. आमचं पण एक धाकधूक जाईल की जाऊ की नको, बसू की नको. लहान मुलं जात होती, वयस्कर माणसं जात होती. रिक्स वाटायची की आता गेला बाबा कोसळेल की या भीतीपोटी बसवत होते. आज पत्र्यांची दुरावस्था बघा अशी आहे. पावसाचं पाणी आतमध्ये, दरवाजे अंगावर पडतात बसल्यानंतर. दरवाजे असे उचलून ठेवावे लागतात मॅन्युअल. इतकी बिकट एवढी घाणेरडी वाईट परिस्थिती गेली 25 वर्ष हे असंच आहे. BMCपासून सगळ्यांना बराच प्रोसेस झाला, पण कोणी दाद नाही घेतली. शेवट साहेबांनी आज दाद घेऊन पुन्हा एकदा नारळ फोडून शुभारंभ केलेला आहे. हा पहिला महिलांचा झालेला आहे. आता हा पुरुषांचं शौचालयाचं काम चालू होईल. आता उद्या परवापासून त्याचा सुद्धा भाऊ काम चालू करतात. भाऊ कामं पण करतात आणि भाऊंच्या कामाची क्वालिटी पण बघण्यासारखी असते. खरोखर भाऊंना आम्ही धन्यवाद देऊ. तसंच भाऊंना मी आता या स्थानिक लोकांच्या काही गोष्टी, आज हा विभाग जो चिखलवाडी विभाग जो बोलतो तो आपल्याला म्हणजे कोणच या विभागाकडे जास्त लक्ष देत नाही. कोण नगरसेवक, आमदार, खासदार असते, पण भाऊंचा या बारीक या गोष्टींकडे चांगला लक्ष असतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार प्रकाशभाऊ पातारपेकर, खरोखर यांना मानलं पाहिजे, कारण त्यांची जी कामाची पद्धत आहे ती खूप आगळी आहे. तसंच मी भाऊंना आता एक विनंती केलेली आहे की भाऊ, हा जो विभाग आहे तो हा विभाग आपला जो आहे तो RCF पोलीस स्टेशनला लागू आहे आणि RCF पोलीस स्टेशन या विभागाकडे अजिबात लक्ष देत नाही. म्हणून या लोकांना स्थानिक लोकांना इथल्या RCFच्या जागी चुनाभट्टी पोलीस स्टेशन लागू व्हावं ह्याच्यासाठी भाऊंना सांगून आम्ही प्रयत्न चालू आहे. पण कमिशनरपासून ते पेपरवर्क चालू आहे आणि भाऊ ते पण करून आपल्याला देतील आणि लवकरच या विभागातल्या लोकांना संरक्षणार्थ चुनाभट्टी पोलीस स्टेशन लागू होईल असं मला तरी वाटतंय. आणि भाऊंनी ते काम हातात घेतलेलं आणि ते पूर्ण हो असं मी लोकांसाठी सांगेल. जी हाँ, शौचालय का जो पूर्ण निर्माण होगा और शौचालय को तोड़कर फिर से नया बनाया जाएगा. चेंबूर चिकलवाड़ी का इलाका है, यहाँ पर आज शौचालय तोड़कर बनाने के लिए भूमि पूजन किया गया और यहाँ के स्थानिक लोगों के चेहरे पे खुशी देखी जा रही है और बड़ी संख्या में लोग यहाँ पर मौजूद हैं. देख सकते हैं कि किस तरह लोग यहाँ पर हैं और प्रकाश भाऊ से सभी लोग 1 to 1 बात कर रहे हैं कि हमारे इलाके का जो तस्वीर है उसे बदलना है, इस इलाके की तस्वीर बदलना है. और महिला शौचालय कुछ दिन पहले बनाया गया था और अब पुरुष शौचालय बनाया जाएगा. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई. नगरसेवक म्हणा, अगोदरच्या आमदारांना म्हणा, खासदारांना म्हणा, फंड असतोच. पण हे चिखलवाडी असा एक एरिया आहे ना, तो ॲक्च्युली तो दुर्लक्षित झालेला आहे. त्या पटरीच्या बाजूचा आहे. आणि माझं कसं आहे, मी ते दुर्लक्ष झालेला वगैरे बघत नाही. मी प्रत्येक एरियामध्ये फिरत असतो, प्रत्येक गल्लीमध्ये फिरत असतो, माझ्या वॉर्डमध्ये फिरत असतो. त्यामुळे मला माहिती आहे ना कुठले काय काम आणि काय नाही. जर फिरणारच नाही कोणतं त्यांना माहीतच नाही पडणार ना. आणि त्यामुळे हे आज थोडा उशीर झाला, पण सुरुवात झालेली आहे आणि या इकडचे सगळे लोक खुश आहेत. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.